पुढे दुकान हे काय इकडे गावात गेलते काय तुम्ही? नाही नाही पुढं पळालेत वरती गेलेत ह्या गाडीची चावी घेऊन ठेवली तो बी पळाला या चावी पडली ना पिकअप पण त्यांचीच आहे का? हा त्यांची एक मोबाईल सापडला पोरं आले तर घाई घाई आतमध्ये फेकलं तुम्ही इथं फेकता आली नाही त्यांना या सगळं सांगलं हो चला हे सोडले का लोक होतं त्याला लॉक आतून आहे आतून कडी आहे पुढून लॉक आहे न, सगळ्या बरोबर इथं ठेवल्यात अशा गुन्ह्यांनी रेसिंगच्या अशा गुन्हे नसत्यात हा हे सगळे खाली करून भरली होती पण पोरं तिकून जशी आली घाई घाई आतमध्ये टाकले जेव्हा इथून दिसते आणि हे गहू एक आहे कडी घर मालकाला बोलायचं का भाड्याचे पूर्ण इकडनं तोडले का? नाही चाय होते त्यांच्या जवळ पळून गेलेत ते आतून कडी कशी काय लावली? पुढून लॉक आहे नाही इथलं नाही अहो रेशनिंग वालाचे जो वाटतो तोच आहे त्याला माहित रेशनिंग वाला काळा बाजार करत होता असा विषय साधा सो गाडी बोलवली लोक बोलवले भरायला त्यांनी पकडलं ते त्याचा एक मुलगा होता तो इथं होता इथं गाडीची मोटरसायकलची चावी आमच्या जवळ आहे नाही नाही पण आतून कशी काय कडी मग? पुढे दरवाजा आहे आमचं चुलतीचे पुढे याच्या शासकीय पोते आहे का आतमध्ये? आहेत नाही मग शासकीय पोत्यांमधून ह्या बाकीच्या पोत्यांमध्ये उतरवायचं का? हे कोंबड काय द्यायची असं काय पलटी मारून याच्यात गाडीत पलटी मारल्यामुळे उचलताना हे बिल तुटले त्याचे हे असे काना मोबाईल पडलेला आहे हा बघा महाराष्ट्र शासन हे काय आहे की मोबाईल बघू दे कोणाचा हे. आधार कार्ड बी आहे बघा त्याच्यामध्ये आहे सैदवाडा नंबर बी होता त्या कव्हरच्या मागे तुमच्या भेटत नाही तुम्हाला माहित आहे ती कसली चिठ्ठी काढ बरं पोत्याचे तोडले त्या पोत्यांच्या आतमध्ये आहे ना काय चिठ्ठी आत गहू पडले गाडी बरोबर पॅक बंद गेली आतून कडी तिकून लॉक आहे खोलायचं आणि इकून दरवाजाने पार्सल होत होतं पण त्यांनी काय केलं पोरं जशी आली ना इकून खालून त्यांनी काय केलं बाकीच्या गोणी फटाफट आतमध्ये टाकल्या एक राई येता येता पोरं टच झाली इथं मग त्यांनी ही ठुली आतून पुढून लॉक लावले डोंगराला पाहिजे नाही पण ती कडी उघडली तर उघडेल का? हा उघडन बघा ना आतून कडी पण आतून आहे कशावरून
आहे ना हे पॅक आहे का बरोबर हा लता नानीला बोलवून आणा. कोण आले चावी यांच्याकडेच या कुलप आणल्या. पहिल्यांदा दोनच पोरांनी बघितलं आणि मग त्यांनी फोन करत पर्यंत बाकीचे पोरं असतोपर्यंत ती सगळं आतमध्ये टाकून वर पळाली. 8-9 जण होते सगळेजण. कोणाची गाडी आली आता तुमचं आहे का घरी कसं आहे बघू तरी आहेत का याच्यातून दिसल ना अरे बरंच आहे इथं हे सगळं साध्या गुन्हे भरल्यात सरकारी हा सरकारी गुन्हे नाही सगळ्या ह्याच गुन्हे फक्त भरायचे होते. हा मी इथलं बसल्या जागी पलटी मारल्यात आणि त्या गुन्हे गायब केल्यात नाही का सरकारी गुन्हे गायब बरंच गुन्हे इथं दिसत आहेत बरं का सरकारी गुन्हे हो का इथं गुन्हे रिकामे आहेत पलटी मारून काय झालं याला इथे गुन्हे आणि दरवाजे कुठून म्हणले इथं पण असेल ना मग एक मिनिट बर का इथं गहू अरे हा इथं आहे कट्टे वजन काटा आहे अरे तिथं काय झाले त्या खोलीमध्ये हा रिकामे गोणे पण आहे तिथं पलटी मारायचं काम आणि काय भरायचं काम. दरवाजे कुठून आहे का दाखव बरं हे इथं पळायला ते इथं म्हणून इथून पळाली का आणि हे घर भाड्याने का शेजारचं हे किलो हे हा. अच्छा हे राहायला कोणच नाही हा, भाडे राहत नाही कोणी रास्ते भाऊ दुकान दिसल ना आत लाईट पण चालू आहे हा मग चालूच चालू कार्यक्रम चाललाय मस्त पैकी लाईटच नसते रे तिथं. बल्ब लावलंय ना नाही मोबाईल तर नाही ना. नाही लाईट नाही ते मोबाईलच्या टॉर्च दिसत होतो मी आपला वेळ लाईट मोबाईलचा टॉर्च चालू आहे ना मोठ्या गाडीला चावी आहे का मोठ्या गाडीची घेऊन पळाली मोटरसायकल फोन उचलता का फोन आले फोन उचलता का सापडलेला मोबाईल उद्या पडलेला. हॅलो हा बोला कोण हा बोला ना तुम्ही कोण बोलताय सलीम कुठे मलाच माहित नाही मलाच त्यांनी फोन करायला सांगितलं होतं. व्हॉट्सअप कॉल केलेला तू कुठे आता मी घरी त्यांचा मुलगा बोलतो मी. सलीम कुठे गेला माहिती का तुला नाही त्याचा मोबाईल सापडला इथं कुठे हा कुठे सापडलं इथं 12 मध्ये महारामध्ये ना ते कुठे माहित नाही का आता मला कसं काय माहिती असतं त्याचा मोबाईल सापडला इथं आम्ही रस्त्याने चालत होतो तेव्हा भेटलाय तू कुठे आहे बाहेर असेल तर घ्यायला येतो का तू लावतो ना पाहतो ना बाहेर असेल तर अरे मोबाईल घेऊन जा नाहीत ना हा येतो ना हा
बारोला कुठे? इकडं एक नवीन बारवात शिवाजी कॉलेजच्या ह्या साईडला. अच्छा अच्छा. गुण आहे बरं का. काय ते गुण होते काय कळणार. बाजूला गेली गाडी, गाड्या बाजूला घ्या बरं. गाडी बाजूला काय ना कोण तिची चावी आहे. ही पण घ्यावं लागेल. एक काम करा आणि दुसरं लॉक आणा ना, याला डबल लावा ना. डबल नाही वाचणार. गाडी डायरेक्ट करून घेऊन जा ना. त्याला डबल लॉक नाही बसणार. शॉर्ट लॉक डबल लॉक नाही बसत. ती दुसरी चावी बसते का? दुसरी कशी बनवणार भाऊ? त्याला बनवून घ्यायला लागते तिच्या. तुमचीच गाडी. कोणाची गाडी? ती टावर लाईनची नाही. पुढे गस्तीची ना. नाही नाही रिलॅक्स नाही, टावर लाईन. त्याचा काय संबंध आहे का? नाही नाही रिलॅक्स ना पोर हा. त्यांनीच पाहिले नाही. बर. स्प्लेंडरची चावी बघा बरं नाही. पातळ चावी आहे. स्प्लेंडर बिलेंडर कोणाची आहे का? जरा स्प्लेंडरची. हा झाली चालेल. ओके. स्प्लेंडरची का चावीने चालू झाली का? धन्यवाद. कप्पा. स्प्लेंडरच्या चावीनी गाडी चालू झाली. जोक आहे का? हा. चावी आहे ना त्याची. चावी आहे चावी. ते दाखल करायला लागेल ना पहिले पंचनामा. गुन्हा दाखल झाल्याशिवाय पंचनामा नाही ना करते. त्याच्यात त्या आकडे तर सांगायला लागतील ना. त्या ह्या याच्यावर रजिस्टर केलाय म्हणून. गुन्हा दाखल झाल्याशिवाय पंचनामा. त्या आरती तात्काळ इमर्जन्सी सर्व्हिस 112ची. आता हे गुन्हा दाखल झाले ते येणार का पंचनामे? हा हे गुन्हा दाखल झाले येणार ना पंचनामा. मग गाडी इथून जातील पंचनाम्याला येणार असं कसं होईल? मला हे म्हणायचे ना, गाडी इथून गेल्यावर पंचनाम्याला कसं काय पंचनामा करणार? आता फोटो तर काढलेले ते आपण, व्हिडिओ आहे आपल्याकडे. जागेवरचा पंचनामा आणि तिथं पंचनामा असं मी म्हणतोय ना. पुढं ही गाडी पोलीस स्टेशनला जाणार ना. तरी इथे येणार पंचनाम्याला. इथं पंचनामा करून जाणार रस्त्यावर. इथे घटनेचा पंचनामा केला जातोय. स्पॉट पंचनामा डायरेक्ट. बघा तुमच्या आता तुम्हाला प्रोसिजर. तुमच्या इथलं तक्रार द्यायला कोण येणार? हा? तक्रार द्यायला पाटील आहे ना आमची. कंप्लेंट कोणाचं नाव? पाटील आहे ना आमची. घ्या ना पाटील. पाटील नाही. मी देतो. मी देतो सरपंच म्हणून. काय त्याला काय एवढं टेन्शन? चला घ्या तुमच्यातलंच एक जण गाडी घ्या आणि या. चला रे बरं चला पिकअप मध्ये गाड्या घ्या सगळ्या. चला चला सगळे
पोलीस स्टेशनला सगळ्यांच्या नावाने एफ.आय.आर देऊन टाकू, एकाच्या नावाने नाही दे, सगळ्यांच्या नावाने. सगळ्यांची द्यायची. हा चला, कारण माय दाबावाला म्हणजे तो काहीतरी केलं सगळेजण येतात, मी काय दाबावाला कोणत्या बळी सगळे पडत मग नाही. कोण तुमचा आरोप कोणावर आहे? हा? आरोप कोणावर आहे? जो मग रेशनिंग वाटतोय त्याच्यावर आणि दुसरा कोणत्यावर आणणार? त्याचं मग पोरगाई दे, त्याची गाडी आहे. पोरगा कुठे आहे? गेला निघून आताच. काय नाव आहे त्याचं? सूरज काय प्रकाश सुरेश प्रकाश बोले. त्याला ओळखता का तुम्ही? हा मग त्याची पोरगा ओळखतो. मास्क काढला नाही त्यांनी पळून इथंच म्हणत होता मला सबमिट करून घ्या, काहीतरी मांडवली करा. अजून कोण कोण आरोपी आहे असं वाटतं? आरोप आता त्या 7-8 जण आहे त्याच्यामध्ये. मग आता दुसरं काय रेशनिंग दुकानदार काय त्याच्यात काय संबंध नाही. तो बिचारी आजारी आहे, त्याचा आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही. बर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे का रेशनिंग दुकानदार वेगळा आहे वेगळा आहे, आणि इथून चोरी करायला वेगळी लोक आलेत? वेगळी म्हणजे जो वाटप करतोय त्याच्याकडून चालवायला घेतलं त्याने त्याच आहे हे सगळं. दुसरं काय चोरी करणारी कोण नाही. तर लोक एवढा रिक्स घेणार नाही गाड्या बिड्या घेऊन येऊन रस्त्यावर. मग जो कोण चालवते? रेशनिंग प्रकाश गुले चालवते. मग तेच चोरी करत होते असं तुमचा हा, आरोप मग आहे? त्याचा पोरगा इथं कसं काय? तोच म्हणतो ना मांडवली करा. त्याचा पोरगा इथंच मांडवली करा म्हणत होता पोराला. नाही ती घेतली ना, ती पोरं घेते गाडी. संपत्ती त्या कोणीने ती बोन टाकून नाही घ्यायची, बाहेरच राहिली कोणी परत ते लापास करतील. बोन टाका त्याच्यामध्ये, लापास करतील. नंतर इथं थांबून राहा, नंतर परत लापास करतील. पाटील इथं पंचनामा आहे परंतु तुम्ही आता इथं पुरवठा अधिकारी ना ते येते